कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम स्टेट बोर्डच्या दृष्टीने सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन 2024च्या एक्झामला पण हा क्वेश्चन आला होता. 2 ते 3 मार्काला क्वेश्चन. कुठला? स्टेट द कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम अँड प्रूफ इट. की प्रूफ करा. काय प्रूफ करा? कन्झर्वेशन. कन्झर्वेशन म्हणजे काय? इट डज नॉट चेंज म्हणजे काय ते बघूया. जसं तुम्ही कन्झर्वेशन ऑफ मास, conservation of energy cannot be created nor be destroyed, it can only be transferred from one form to another वगैरे असं पाठ केला असेल. त्याचप्रमाणे अँग्युलर मोमेंटम सुद्धा चेंज होऊ शकत नाही. पण कधी जर कोणी बाहेरनं डिस्टर्ब करत नसेल तर. म्हणजे काय ते बघा. पहिला स्टेटमेंट लिहितो कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम remains same or does not change if external torque or force does not applied or absence पण लिहू शकता. absence of external force. ओके. आता याचा अर्थ बघा काय. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय मागच्या व्हिडिओमध्ये डिराइव केला होता. L इज इक्वल टू I ओमेगा. L म्हणजे अँग्युलर मोमेंटम, I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. एक्झाम्पल बघा. जर बाहेरून कोणी फोर्स लावणार नाही, समजा अशी वस्तू गोलगोल फिरते, झुम 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 स्वतःभोवती फिरते. समजा बाहेरून फोर्स नाही लावला, एकटीच फिरते. ओके. चेंज होत नाही म्हणजे काय बघा. समजा I ची व्हॅल्यू असेल 10, ओमेगा असेल 5, तर आन्सर किती येईल? 50. ओके. आता बघा अँग्युलर मोमेंटम कमी झाला. समजा 10 आहे, त्याच्याऐवजी झाला 4 झाला, तर ओमेगा किती होणार? तर हा जर कमी झाला तर आयची व्हॅल्यू कमी झाली तर ओमेगाची ॲटोमॅटिक वाढणार. म्हणजेच किती? 12.5 होईल. ओके. जर अँग्युलर मोमेंटम 5 असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी 10 येणार. कारण ह्या सगळ्याचा आन्सर किती येतं? 50. याचा मिनिंग काय? अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू चेंज होणार नाही. जर आयची व्हॅल्यू वाढली तर ओमेगाला कमी व्हावं लागणार. जर आयची व्हॅल्यू कमी झाली तर ओमेगाला वाढावं लागणार. समजलं काय? म्हणजे काय? एखाद्याने आपला मोमेंट ऑफ इनर्शिया कमी केला तर ॲटोमॅटिक त्याची फिरण्याची व्हेलॉसिटी वाढते. आणि जर व्हेलॉसिटी कमी झाली तर समजायचं मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला. नाही समजलं? तुम्हाला एक छोटी व्हिडिओ क्लिप दाखवतो. ही बघा व्हिडिओ क्लिप. या व्हिडिओ क्लिपमध्ये बघा, ही जी बाई गरा फिरते ती काय करते? पहिला आपले पाय लांब करते. म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला तर स्पीड कमी होतोय. आणि समजा तिने पाय आतमध्ये घेतले म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी घेतला. तिचा मास आहे तो ॲक्सिसपासून जवळ आला म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी केला. तर बघा या बाईचा स्पीड वाढला. कुणी फोर्स लावला का बाहेरून? नाही, कुणी फोर्स नाही लावलेला. मग ॲटोमॅटिक हाईट आहे त्याच स्पीडने स्पीड वाढतोय पण आणि स्पीड कमी पण होते. हे कशामुळे? मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज केल्यामुळे. जेवढं मास ॲक्सिसच्या जवळ असेल तेवढा स्पीड वाढणार. मास लांब नेलं, असा लांब फिरलात तर स्पीड कमी होणार. पण एलची व्हॅल्यू म्हणजे अँग्युलर मोमेंटम व्हॅल्यूची व्हॅल्यू चेंज कधीच होणार नाही आहे. एक्झाम्पल आहे जे स्विमिंग पूलवरनं उड्या मारतात ना डुबुक करून, ते असे गोल फिरत जातात बघा. अशी उडी मारली की अशी बॉडीला कर्व करतात, सर्कल करतात, नंतर उडी मारतात. याच्यामुळे काय होतं? सर्कल केलात म्हणजे बॉडी जवळ आली की अँग्युलर मोमेंटम वाढणार. स्पीड वाढला की डाईव्ह करायला सोपं जातं. याचा आता मी प्रूफ देणार आहे. प्रूफला काय करायचं माहिती आहे? एलची व्हॅल्यू चेंज नाही झाली पाहिजे. त्यासाठी अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला लिहितो. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला L इज इक्वल टू R क्रॉस P क्रॉस. हा आपला रेग्युलर फॉर्म्युला आहे. आता बघा हा फॉर्म्युला आहे. याला का मी काय करतो? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू dt म्हणजे टाइमशी याला रिस्पेक्ट करतो. डेरिव्हेशन आहे. dl अपॉन dt इज इक्वल टू d खाली लिहितो dt ब्रॅकेटमध्ये R क्रॉस P. आता बघा मल्टिप्लायमध्ये डेरिव्हेशनचा रूल काय असतो? एकाला कॉन्स्टंट ठेवा, दुसऱ्याचे डेरिव्हेटिव्ह काढा, प्लस दुसऱ्याला कॉन्स्टंट ठेवा, पहिल्याचे डेरिव्हेटिव्ह काढा. समजा नाही? दिखत हो, टेन्शन नहीं लेने का.
या आखिर तक वैसा ही रहेगा. बघा मल्टिप्लाय असेल तर मध्ये प्लस करायचं, याला कॉन्स्टंट ठेवतो म्हणजे आर बाहेर काढला तर डी कोणाला लागणार म्हणजे डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची डी अपॉन डी टी. ओके. आता पीला बाहेर ठेवतो, आरची डेरिव्हेटिव्ह काढतो डी आर अपॉन डी टी. सगळे व्हेक्टर फॉर्ममध्ये आहेत, सगळे व्हेक्टर म्हणजे डायरेक्शन आहे. आता बघा डी पी अपॉन डी टी चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम दॅट इज इक्वल टू फोर्स. हा फोर्सचं फॉर्म्युला आहे. तसंच डी आर अपॉन डी टी, डी आर म्हणजे काय डिस्टन्स, डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजेच काय वेलॉसिटी. या दोन्ही टर्म याच्यामध्ये इन्क्लूड करतो आणि फॉर्म्युला तयार करतो. डेकर आली जेवलो बिवलो ना. ओके. डी टी इज इक्वल टू डी पी अपॉन डी टी म्हणजे एफ म्हणजे आर क्रॉस एफ वेक्टर 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 साईन विसरायचं नाही प्लस पी मल्टिप्लाय बाय डी आर अपॉन डी टी म्हणजे व्ही वेक्टर वेक्टर. आर क्रॉस एफ हा कोणाचा फॉर्म्युला आहे टॉर्क, टॉर्कचा फॉर्म्युला आहे. टॉर्क इज इक्वल टू आर क्रॉस एफ 11वीचा आठवा प्लस मोमेंटमचा फॉर्म्युला काय मास मल्टिप्लाय बाय व्हिलॉसिटी क्रॉस व्ही व्ही क्रॉस व्ही. सेल्फ क्रॉस प्रोडक्ट, सेल्फ क्रॉस प्रोडक्ट असतो 0 मल्टिप्लाय बाय 0 टॉर्क प्लस 0 इज इक्वल टू टॉर्क डी टी अपॉन सॉरी डी एल अपॉन डी टी. आता व्ही क्रॉस व्ही 0 सेल्फ क्रॉस प्रोडक्ट हा 0 असतो 11चा व्हेक्टर लेसन आठवा. मला माहिती तुम्ही स्किप केलेलं, डायरेक्ट 12वीला आलेली पोरं आहात तुम्ही. ओके. सुरुवातीला काय म्हटलंय एक्सटर्नल टॉर्क अब्सेंट असेल, टॉर्क नाही आहे म्हणजे टॉर्कची व्हॅल्यू किती 0, मग टीची व्हॅल्यू किती होणार 0 डी एल अपॉन डी टी इज इक्वल टू 0. रिझन काय टॉर्क इज इक्वल टू 0. 0 अर्थ आला याचा काय 0 मिनिंगचा अर्थ आहे झिरोचा मिनिंग आहे की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमची व्हॅल्यू 0 म्हणजे काय चेंजेस होत नाही. जर 5 असेल तर 5 राहील, 6 असेल तर 6 राहील, 10 असेल तर 10 राहील, चेंज होणार नाही. चेंज होणार नाही म्हणजे आन्सर 0 येणार. समजलं. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्रूफ लिहून घ्या, कॉपी करा. आपण आता सेकंड लेसन स्टार्ट करू पुढच्या व्हिडिओपासून. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय. अभ्यास करा.